दरारा आजही बघायला मिळतोय. दोन्ही खेळाडू दोन्ही संघांना विनंती असेल, टीम देवांश टीम साई बालाजी 12वे खेळाडू पाठवायचेत. खास पुण्यावरनं या स्पर्धेत उपस्थितांचं मनोरंजन करण्यासाठी बोलवले गेलेले सुप्रसिद्ध डान्सिंग अंपायर नितीनजी वेताळ सर मुख्य पंच म्हणून त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. तर स्क्वेअर लेग पंच म्हणून SA या पंच पॅनलचे सर्वा प्रमुख समज्जी अत्तार हे स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. दोन्ही पंचांना या महत्त्वपूर्ण मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आमचं लाईव्ह टीम भरतजी भुसारे, आउटस्टँडिंग एक्झिबिशन, चांगलं प्रदर्शन राहिलंय, मात्र दुर्दैवानं ते देखील स्पर्धेच्या बाहेर जात आहे. शुभा वॉरियर संघ मात्र या सामन्यात पराभूत झाले. अगदी याचमुळे आउटस्टँडिंग दीपक भोळे, तुम्हीही चांगला खेळ केला, मात्र दुर्दैवानं तुम्ही पराभूत होत स्पर्धेच्या बाहेर जात आहे. मात्र चांगला खेळ निश्चितच उपस्थितांच्या नेहमीच आठवणीत राहील. चला, सहावी जोडी योगेश गायकवाड ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण निषाद उर्फ पहाडी, तर बॉलिंग ट्रॅकवर सोनू तांबे. तिसरा सामना, पहिला डाव, पहिला षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये, मात्र आहे तिथे प्रोटेक्शन आहे. अगदी सातपूर क्रिकेट विश्वाचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं, तो गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सोनू तांबे. तर प्रबुद्ध नगरचा विराट कोहली, महादेववाडीचा विराट कोहली ज्यांना म्हटलं जातं ते शुभम, संघमालक, एक षटकावर 38 सीमारेषेच्या आतमध्ये आपण त्यांना बघू शकाल. प्रवीण निषाद स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला प्रोटेक्शन, रिटर्न केलाय, मात्र वा, अगदी सुरेख पद्धतीने इथे अगदी आपल्या पायाने चेंडूला तिथे स्टॉप करताय विकेट कीपर. सन्माननीय सागरजी निगळ साहेब यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचे जे नाशिकचे तात्या विंचू आहेत ना, त्यांना विनंती असेल, कृपया मान्यवर आपल्याला इथे विचारताय, कृपया आपण समालोचन कक्षाजवळ यावं. पुढचा बॉल, यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चांगलं फील्ड तिथे झालंय, कुठली धाव नसेल, चांगली गोलंदाजी यावेळेस सोनू तांबेकडनं. ज्यावेळेस या मैदानावरील सामन्याची नाणेफेक होत असताना श्री साई बालाजी संघाचे सन्माननीय सिन्हा साहेब यांनी व्यक्त होत असताना, एक्सप्रेस होत असताना एक फार चांगली गोष्ट त्यांनी सांगितली आहे देवांश संघाविषयी. चांगला बॉल, स्लोअरवर्ड, गतीमध्ये बदल, गोलंदाजी मधलं प्रमुख अस्त्र बाहेर काढत असताना चांगली गोलंदाजी. यावेळेस या स्लोअरवर्डवर हुकूमत आहे सोनू तांबेची. एक चांगली गोष्ट यावेळेस टॉस का बॉस कक्षामध्ये सिन्हा साहेबांनी सांगितली की देवांश 11 या संघाविषयी, की हा संघ या स्पर्धेत सहभागी होतोय. मित्र कंपनी म्हणजे मित्रांनी मिळून या स्पर्धेची प्रवेश फी आयोजन समितीला जमा केली आणि हा संघ या स्पर्धेत सहभागी झालाय. तर मित्रांनो बघा, देवांश संघाचं कौतुक असेल. ओ हो हो हो, अपील होतंय, मात्र आपल्या स्टाईलला पुण्याचे मायकल मात्र नकार देत आहे. ही अदा आहे, ही स्टाईल आहे आमच्या सन्मान्य पुण्याचे मायकल नितीन दादांची. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकाल, इथे विकेटच्या मागच्या बाजूला सुरेखपणे चेंडूला गॅदर केलं, जोरदार अपील बघायला मिळालं. इथे सेलिब्रेशन करत असताना सँडी नेहरे विकेटच्या मागच्या बाजूला, चांगलं विकेट किपिंग, मात्र मुख्य पंच पुण्याचे मायकल यांच्याकडनं ही अपील साफ फेटाळून लावली आहे. आउटस्टँडिंग विकेट किपिंग सँडी नेहरे, सुपर. यावेळेस फुलर लेंथ ऑन साईडला खेळून काढलाय, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडूला तिथे स्टॉप केलंय आणि षटक संपण्याचा इशारा पुण्याचे मायकल यांच्याकडनं केला जातोय आमच्या दिशेने, समालोचन कक्षाच्या दिशेने. पहिल्या षटकाची समाप्ती, काय जबरदस्त षटक राहिलंय. या अगोदरच्या दोन्ही लढती जर आपण बघत असाल, तब्बल 15 ते 20 धावांचं सातत्यानं स्टार्ट मिळत होता, मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र निश्चितच गोलंदाज वरचढ ठरताय. सोनू तांबेचा अप्रतिम षटक राहिलंय, दोन्ही बॅटरला अक्षरशः बांधून ठेवलंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलाय. धावफलकावर धावा लागताय, 2 धावा. DJ
आउटस्टँडिंग सुपर. इट्स अ मॉन्स्टर हिट. अगदी मी तर म्हणेल की राक्षसी प्रहार. या अगोदर आपण या अगोदरच्या मॅचेस मध्ये आपण बघितलं असेल सनी पाटील, त्यानंतर सागर गुंजाळ, त्यानंतर लक्ष्मण महारा, त्या अगोदर डॉक्टर प्रद्युम्न यादव, या सर्वच फलंदाजांनी आज मैदान गाजवलंय. समोरच्या बाजूला आपण स्क्रीनवर बघू शकाल आमच्या दोनही स्टँडमध्ये बसलेले आमचे सर्व सन्माननीय प्रेक्षक राजा. टीम शिवशाही संघ, त्यानंतर त्यांच्या समवेत उपस्थित असलेला शिवबा वॉरियर संघ आणि टीम NSF हा संघ आपण पडद्यावर बघू शकाल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलंय की टीम NSF संघानं इथे पुन्हा एकदा अपील होतंय, मात्र नाही कुठलाही परिणाम इथे पंचांवर होत नाहीये. स्टँडवर आपण बघू शकाल की हा इथे आमचे पडद्यावर बघू शकाल सागरजी गुंजाळ साहेबांचं हे माफ करा, सागरजी निगळ साहेब यांना आपण मंचावर बघू शकाल. त्यांचा चिरंजीव त्यांच्या सोबत आहे. चुकीच्या एंडला इथे रिटर्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पडद्यावर बघू शकाल. मुख्य पडद्यावर बघू शकाल शंकरभाऊ आहेत कुर्मे, त्यानंतर सागरजी निगळ साहेब आणि त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत आपण VIP डायसवर त्यांना बघू शकाल. आपल्या छोट्या लाडक्या बाळाला घेऊन आज सागरजी निगळ साहेब देखील इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल, तगडा प्रहार, मात्र नकार देता इथे योगेश गायकवाड आपल्या सहकार्याला. चांगली गोलंदाजी आदित्य प्रसाद कडनं बघायला मिळते. पडद्यावर आपण बघू शकाल यावेळेस स्लॉट मध्ये होता, उडवलाय. ओहो, आणि सरळ सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स येतोय. कडक घणाघाती खणखणीत चौकार, 4 रन. धावफलक 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा इथे धावफल करावं लागतंय. समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत उपस्थित आहेत. पडद्यावर आपण बघू शकाल लक्ष्मण महारा, पप्पू डायमंड, ही A1 जोडी आपल्याला पडद्यावर बघायला मिळते. अभिवादन करताय सर्वांना, पडद्यावर अभिवादन करताय. क्या बात आहे. पप्पू डायमंड, लक्ष्मण महारा, त्यांच्या सोबत आमचे मान्यवर इथे भोईर सर देखील आहेत. केदू मामा भोईर, आपलंही वेलकम असेल, स्वागत असेल. आजचा हिरो राहिला आहे लक्ष्मण महारा. आजचा नाही तर या मैदानावरचा हिरो जो सातत्यानं ठरतोय, सुपरस्टार लक्ष्मण महारा. यांचा एक मॅच विनिंग परफॉर्मन्स देखील या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलाय. लक्ष्मण महारा या स्पर्धेची ही A1 जोडी, जे आयोजक आहेत लक्ष्मण महारा आणि अविनाश गायकवाड म्हणजेच पप्पू डायमंड, यांना आपण पडद्यावर बघू शकाल. एक अत्यंत सुंदर आयोजन आणि शिस्तबद्ध नियोजन या दोघांच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय या मैदानावर. तर हे सर्व मान्यवर ऑन स्क्रीन. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सोनू तांबे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. तर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत मनोज तांबे सर. पहिला बॉल कट केलाय योगेश गायकवाड. व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कट. वा प्रेक्षकांमधनं देखील टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय.
मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये भले टीम श्री साई बालाजी आणि टीम देवांश यांच्यामध्ये बॅटल असेल, मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक युद्ध बघायला मिळते. ते पुण्याचे मायकल आणि नाशिकचा तात्या विंचू या दोघांच्या मध्ये. वा पुण्याचे मायकल. मात्र पुण्याचे मायकल तुम्ही प्रसिद्ध असाल, मात्र आमच्याही नाशिकचे तात्या विंचू काही कमी नाहीये. ते देखील तुम्हाला तितकाच चांगलं फाईट देत आहे. एक जबरदस्त बॅटल. मात्र ही मैत्रीपूर्ण लढत असेल. नितीन सर ऑन साईडला खेळून काढलाय, शॉट पूल केलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडूला तिथे अडवलं जातंय. देवांश 11 देवांश 11 हा गुलाबी जर्सी मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला ग्रे जर्सी मध्ये सन्माननीय सिन्हा सरांचा संघ टीम श्री साई बालाजी. धाव संख्या 2.2 षटकानंतर 19. आणि प्रवीण खेळताय 8 बॉल 8 रन, तर योगेश गायकवाड खेळताय 6 बॉल 11. प्रवीण निषाद अगदी सबसे बडा खिलाडी प्रवीण निषाद उर्फ पहाडी नामांकित फिरकीपटू आहेत. आणि आत्ताच्या काही मागच्या काही सीझन पासून चांगलं बॅटिंग देखील करत आहे प्रवीण निषाद. या दरम्यान एक महत्वाचं शुभ आगमन इथे होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय ते सन्मानी आमचे मान्यवर लोकेशजी गवळी म्हणजेच बाळाभाऊ गवळी यांचं VIP डायसवर इथे शुभ आगमन झालंय. आमचे दोन्ही यजमान, या स्पर्धेचे यजमान म्हणजेच सन्माननीय योगेशजी शेवरे साहेब आणि मनोजजी तांबे सर, या दोघांच्या माध्यमातून इथे बाळाभाऊंचं इथे मनपूर्वक स्वागत केलं जात आहे, वेलकम केलं जात आहे. त्यांना विनंती असेल मुख्य मंचावर आपण इथे स्थानापन्न व्हावं. बाळाभाऊ आपलं खूप सारं स्वागत, थँक्यू व्हेरी मच आपण आलात. धावफलक 20-20. सोनू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. येस लेग बाईच्या माध्यमातून ही अवंतर धाव मिळेल, मात्र लेग बाईजचा जो इशारा केलाय ना तो थोडासा युनिक होता. हा अगदी याच साठी ओळखलं जातं आमच्या नितीन वेताळ सरांना, म्हणजेच पुण्याचे मायकल. आपल्या अनोख्या स्टाईल साठी, डिसिजन स्टाईल साठी त्यांना जाणलं जातं. इम्प्रेस झालेत ना नाशिककर सातपूरकर नितीन सरांना. ओहा फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त, पहिला धक्का. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम श्री साई बालाजी. 1 गडी बाद 21. मुख्य मंचावर आपण बघू शकाल सन्माननीय योगेशजी शेवरे साहेब, मनोजी तांबे सर, त्यानंतर आमचे बाळाभाऊ गवळी आहेत, सागरजी निगळ साहेब आहेत, सन्माननीय शंकरभाऊ देखील उपस्थित आहेत. सोबतच सागरभाऊ निगळ यांचे चिरंजीव आज त्यांच्या समवेत या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, खास करून नाशिकचा तात्या विंचू जो आलाय ना त्यांना भेटण्यासाठी सागरजी निगळ साहेबांचे चिरंजीव इथे ते उपस्थित राहिलेत. तर या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथे मनपूर्वक स्वागत करतो.
तगडा प्रहार इथे कौस्तुभच्या बॅट मधनं अक्षरशः फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. आणि आपण बघू शकाल नाशिकचा तात्या विंचू हा देखील षटकाराचा इशारा आपल्या स्टाईलने देतोय. अगदी डिकी बर्ड यांच्या स्टाईलनं अगदी बघत असाल कशा पद्धतीने त्यांनी हा इशारा केलाय प्रेक्षकांच्या दिशेने. दाफलक 29 धावा 1 गडी बाद. यावेळेस एक वेगळा प्रयत्न आदित्य प्रसाद यांच्याकडनं केला गेला बॅक ऑफ द लेन, मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू इथे डिलिव्हर झालाय. फुल लेन पिक केलेला असताना चेंडूला फेकून दिले मैदानाच्या बाहेर. नाशिकचे तात्या विंचू. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, ऑन साइडला उडवलाय आणि बघता बघता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत वन बाउन्स चौकार येतोय. फुल टॉस बॉल. नाशिकचे तात्या विंचू यांना विनंती असेल कृपया आपण समालोचन कक्षाजवळ यावं. आपल्याला विनंती असेल. धावफलक 33. ऑस्टमवर ठेवलेला हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. आदित्य प्रसाद सध्याच्या घडीला सातपूर क्रिकेट गाजवतोय आणि येणारा काळ देखील निश्चितच हा गाजवणार. इतकं चांगलं टॅलेंट, इतकी चांगली प्रतिभा या खेळाडूमध्ये आपल्याला बघायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये देवांश 11 कडनं चांगलं एक्झिबिशन, चांगलं प्रदर्शन राहिलंय आदित्य प्रसादचं. धावफलक 33, 1 गडी बाद. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. चांगला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलंय. निर्धाव चेंडू होतोय. धावांवर अंकुश लावलाय, धावांचा वेग कमी केलाय, धावांचा फ्लो इथे कमी झालाय श्री साई बालाजी या संघाचा. या दरम्यान एक अत्यंत महत्वाचं आगमन देखील मैदानावर झालंय. महेशजी पवार साहेब आणि सन्माननीय त्यांच्या सोबत सागर भाऊ हे देखील इथे मैदानावर आले. त्यांचंही वेलकम असेल, स्वागत असेल. धावफलक 33. या चौथ्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राऊंड द विकेट आलेत आदित्य प्रसाद. चांगला बॉल यावेळेस पुन्हा एकदा आदित्य प्रसाद यांच्याकडनं. या डॉट बॉल सोबत षटक इथे संपतंय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 धावा 1 गडी बाद. 33. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 33. या दरम्यान मुख्य मंचावर आपण बघू शकाल सन्माननीय आमचे मार्गदर्शक मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते सन्माननीय गौरव शेठ जाधव साहेब. गौरवजी जाधव साहेब यांचं देखील इथे मैदानावर आणि व्हीआयपी डायसवर शुभ आगमन झालंय. जाधव साहेब, गौरव शेठ आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम, थँक्यू. हा सन्माननीय बापूशेठ पवार आपल्याला विनंती असेल आपण ही मुख्य मंचावर यावं. बापूशेठ पवार आपल्याला विनंती असेल, की आपण मुख्य मंचावर यावं, मान्यवरांसोबत आपण जॉईन व्हावं. धावफलक 33, 1 गडी बाद.
योगेश गायकवाड यांच्या बॅटमधनं ही सिंगल येते. धावफलक 4.4 षटकानंतर एक गडी बाद 36 धावा येथे धावफल करू लागल्यात. सकाळपासनं धावांचा पाऊस आपण मैदानाच्या आतमध्ये बघत होतो, मात्र अगदी काही क्षणांमध्ये इथे येस, इट्स अ वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. पुण्याचे मायकल यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या अनोख्या स्टाईलनं दिला जातोय. अगदी विकेटच्या मध्यभागी येत असताना अगदी सुरेख युनिक स्टाईल. ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केला. इथेही पुन्हा एकदा डिमांड केली जात आहे. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. आशाळभूत नजरेने बघितलं जातंय, मात्र आमचे पुण्याचे मायकल, आमचे पंच नकार देत आहे. धावफलक 4.4 षटकानंतर एक गडी बाद 38. अगदी या अगोदरच्या दोनही लढतीमध्ये अक्षरशः मैदानावर धावांचा पाऊस, षटकार चौकारांचा पाऊस आपण बघितलाय. मात्र या मॅच मध्ये हा सामना जरासा वेगळ्या वाटेने जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेस हेमंत, हेमंत काय सुरेख गोलंदाजी करताय. आणि हेमंत, षटकाची ती समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल एक गडी बाद 37, 37, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 6 चेंडू शिल्लक. या मॅच मध्ये निश्चितच धावांचा दुष्काळ आपल्याला बघायला मिळतोय. अगदी क्षणात मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलते. काही क्षणांपूर्वी याच मैदानावर प्रत्येक गोलंदाजांवर हल्ले चढवत असताना बॅट्समनकडनं मोठमोठे षटकार आपण बघितले. मात्र लगेचच तिसऱ्या सामन्यामध्ये चित्र बदललंय. इथे मात्र गोलंदाज वरचं ठरत असताना बॅट्समनला मात्र अक्षरशः विकेटवर बांधून ठेवलंय. या पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल पंडित यांना इथे आमंत्रित केलं जात आहे. पडद्यावर आपण बघू शकाल नमो चषक, नमो चषकासाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य करणारे आमचे सर्व मान्यवर, त्यानंतर संपूर्ण सातपूर शहरातील आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक, या सर्वांच्याच फोटोज, या सर्वांच्या छवी आपल्याला पडद्यावर बघायला मिळत आहे. विकेटच्या मागच्या बाजूला आपण बघू शकाल की आमच्या सर्वच मान्यवरांचे फ्लेक्स आपण बघतोय, की सर्वांचंच लक्ष वेधून घेणारे हे फ्लेक्स आपण बघतोय. मोलाचं सहकार्य, त्यासोबतच नगरसेवक मंडळी आमची, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले, ते सर्व आमचे सन्माननीय मान्यवर.
एक महत्वाची विनंती असेल आयोजन समितीच्या वतीनं, मित्रांनो समोरच्या बाजूला ज्या टू व्हीलर पार्क केल्यात ना दुचाकी, त्या थोड्याशा मागे घ्या. मित्रांनो अशी सूचना मिळते की त्या गाड्यांमुळे ही दुखापत झाली आहे. तर विनंती असेल थोडंसं मागे जा, त्या गाड्या तिथनं मागे घ्या. बाबांनो आपल्याला विनंती असेल, सर्वात महत्वाचं की सातपूर शहरातील सर्वच क्रिकेटपटू खेळतात. आपल्या गावातला, आपल्या जवळचा, यस गेम ऑन प्लीज, थँक्यू, आपला माणूस खेळतोय तर ती काळजी आपणच घ्यायची आहे. यादर्भ सोबतच आणखी एक विनंती असेल, बॅट्समन बाद झालेत, कॉट बिहाइंड द विकेट. आणखी एक महत्वाची विनंती असेल मित्रांनो, मैदानाच्या समोरच्या बाजूला प्रवेशद्वारासमोर ज्या आणखी टू व्हीलर्स पार्क केल्यात, ज्या लावल्यात, त्यांना देखील विनंती असेल, टू व्हीलर्सवाल्यांना स्पेशली रिक्वेस्ट असेल की आपण तिथनं आपल्या गाड्या बाजूला घ्या प्लीज. मी पुन्हा एकदा विनंती करेल की आयोजन समितीला सहकार्य करा मित्रांनो. धावफलक 5.3 षटकानंतर 2 गडी बाद, 44 धावा, 44 रन्स. शेवटचं षटक प्रगती पथावर. निश्चितच या दुखापतीमुळे आणखी एक धक्का देवांश 11 संघाला बसतोय, कारण आयकॉन खेळाडू सोनू तांबे यांना ही दुखापत झाली आहे. परमेश्वराजवळ विनंती असेल, प्रार्थना असेल की जास्त काही गंभीर दुखापत नसेल सोनू तांबे यांना, आणि या दुखापतीमधनं लवकर बरा व्हावं सोनूने आणि मैदानाच्या आतमध्ये यावं अशी निश्चितच परमेश्वराजवळ प्रार्थना करू आपण सर्वच जण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा, 2 गडी बाद, 5.3 षटकानंतर. आणि सचिन सिन्हा आलेत, पॉवर हिटर, संघमालक खेळाडू. ओ बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट, अगदी धरला नेम आणि केला गेम. मात्र मुख्य पंचांकडनं पुन्हा एकदा हा डिसिजन रेफर केलाय. आमचं PCR रूम tenniscricket.in आपण रिप्लेमध्ये बघू शकाल. हा निर्णय काय आहे यासाठी टीव्ही अंपायरची मदत मागितली जाते. बॅक टू चांगलं फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय राहुलने, चांगलं कलेक्शन रिटर्न केलाय. योगेश गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला होते, बाद आहे की नाही याचं उत्तर आणि या डिसिजनचं दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेचच केलं जाईल. आमचे टीव्ही अंपायर सन्माननीय शैलेश जी चौधरी सर, आणि निर्णय येतोय आणि योग्य निर्णय घेतलाय तुम्ही गायकवाड साहेब. OUT, आउट. योगेश गायकवाड हे देखील कॉर्पोरेट क्रिकेट विश्वातील मोठं नाव. अगदी मैदानाच्या बाजूला सीएट कंपनी, या कंपनी ते सेवा देत आहे. मात्र व्यावसायिक क्रिकेट असो किंवा कॉर्पोरेट क्रिकेट, या क्रिकेटच्या सगळ्याच फॉर्मॅटमधील एक मोठा खेळाडू योगेश गायकवाड, अगदी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करत असताना पंचांच्या निर्णयाची वाट न बघता ते अगदी आहा माय गुडनेस, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळाची रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. पावलांचा वापर पुढे सरसावले, बिघिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. सचिन सिन्हा, क्लीन बोल्ड, बॅक टू द डगआउट. डीजे यानंतर समालोचन कक्षासाठी पुन्हा एकदा आमच्या सन्माननीय साक्षी राठोड मॅडम यांच्या माध्यमातून आमची जी चहा पाण्याची व्यवस्था केली गेली त्याबद्दल आमची आणि सोबतच नाशिकचे जे तात्या विंचू आहेत त्यांचीही चहा पाण्याची चांगली व्यवस्था केल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं आणि राठोड मॅडम आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्यांच्यासोबत आमच्या आयोजन समितीचे बाबू देखील उपस्थित होते, अभिषेक उर्फ बाबू, त्यांचाही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. धावफलक 5.5 षटकानंतर 4 गडी बाद, 44. शेवटचा बॉल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बिपिन सिन्हा, एक सिन्हा गेलेत, दुसरे सिन्हा आलेत. रिप्ले आपण बघू शकाल समोरच्या बाजूला स्क्रीनवर. सोनू तांबे, थँक्यू. आम्ही निश्चितच परमेश्वराचा आभार मानतो की सोनू तांबे फिट आहेत. इट्स नो बॉल, डायरेक्ट हिट, आणि तिसऱ्या पंचाची ते मदत मागितली जाते. मात्र नो बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इथे दिला जातोय. माझ्या मते बिहाइंड द स्क्वेअर लेग, समज सर, बिहाइंड द स्क्वेअर लेग या पद्धतीचा हा नो बॉल असेल. स्क्वेअर लेग म्हणजेच बॅट्समन ज्या दिशेने बॅटिंग करतो त्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्र असेल किंवा फाईन लेग, या क्षेत्रामध्ये विकेट किपर आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मागच्या बाजूला तुम्ही एक 3 पेक्षा जास्त
इट्स अ नो बॉल बिहाइंड द स्क्वेअर लेग या नियमाप्रमाणे इथे नो बॉल घोषित केला जातोय आणि धावबाद आहे की नाही यासाठी स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इथे तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते आणि निर्णय येतोय अगदी योग्य नेम धरलाय विकेट कीपरकडनं आणि अगदी विकेटला उद्ध्वस्त केलंय आणि श्री साई बालाजी संघाला आणखी एक धक्का बसतोय एका अचूक फेकीवर इथे फलंदाज धावबाद झालेत जबरदस्त अगदी संताप सगळा संताप त्या यष्ट्यांवर काढलाय विकेट कीपरकडनं अगदी मिडल स्टंप उद्ध्वस्त केलं विकेटच्या मागच्या बाजूला आपण सातपूर क्रिकेट विश्वाचा फरदीन फरदीन काझी ज्यांना म्हटलं जातं ते आमचे धीरज जाधव विकेटच्या मागच्या बाजूला धीरज जाधव धीरज उर्फ फरदीन हरदीन फरदीन आणि जो पलट दे हारी हुई बाजी वो है फरदीन काझी अरे बापरे डायरेक्ट हिट पुन्हा एकदा फरदीन कडनं मात्र नाही शेवटचा बॉल होता आणि तिसऱ्या सामन्यातील इट्स अ सिग्नेचर स्टाईल SRK अगदी बादशाह बॉलिवूड किंग ज्यांना म्हटलं जातं ते SRK शाहरुख खान यांची जी सिग्नेचर स्टाईल आहे त्या पद्धतीने इथे इशारा देत असताना आमचे मुख्य पंच पुण्याचे मायकल म्हणजेच नितीनजी वेताळ साहेब राहुल पंडित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल तगडा प्रहार बिपिन सिन्हा यांच्या बॅट मधनं प्रोटेक्शन आहे ते संगमालक खेळाडू शुभम बॅकअप थोडस खराब संधी असेल मात्र संगमालक शुभम शुभम सोनवणे यांचं देखील कौतुक असेल इथे आउट आणखी एक बॅटर इथे धावचित होत आहे पंचांचं बोट आकाशाकडे आणि खेळाडू निश्चितच बाद होत जातील तंबूकडे 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचेल रिप्ले मध्ये आपण बघू शकाल संघमालक खेळाडू सहा षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचेल टीम श्री साई बालाजी 48 धावा आणि टीम देवांश 11 या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 49 धावांची आवश्यकता 36 बॉल 49 धावा
क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. विनंती असेल टीम देवांश, चला आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची आहे. नेक्स्ट मॅच कॉल असेल. आजच्या खेळातील चौथा सामना सुपर 8 मधील चौथी लढत. एका बाजूला असेल सातपूर ब्लास्टर आणि त्यांच्या सोबत आदिवासी 11. अत्यंत महत्वाचा सामना. चला लवकर कॅप्टन या आपण. चला कॅप्टन या. टीम आदिवासी 11 आणि टीम सातपूर ब्लास्टर. सन्मान्य बाळाभाऊ गवळी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक केलं जाईल. टॉस मयूर या इकडे या समोर या. कॅप्टन या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बाळाभाऊ गवळी आपल्या शुभ हस्ते टॉस. आदिवासी 11 या संघाचा कॉल असेल. आदिवासी मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. या मयूर, एक महत्वाचा मॅच सामना सुरू होतोय. वेळ आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. काही चेंजेस या मॅच मध्ये? नका चेंजेस, जी प्ले तीच. तर निश्चितच या समोरच्या बाजूला जो संघ आहेत मयूर वाघ यांचा, सातपूर ब्लास्टर चांगली टीम आहे. मयूर वाघ स्वतः इन्फॉर्म आहे त्यांच्यासाठी काही रणनीती त्यांना थांबवण्यासाठी. हो नक्कीच आम्ही प्लॅन केलेला आहे. त्यांना लवकरात लवकर आउट करून चांगली टीमला सुरुवात करायची आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. मयूर, नॉकआउट फेरी महत्वाचा सामना. एकच प्रश्न असेल तुमच्यासाठी की जास्त वेळ घेणार नाही, सामना सुरू आहे. या नॉकआउट मॅच साठी तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस, सोबतच तुम्हाला पहिले बॅटिंग करायचे, किती टोटल पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि तुमचा टीम कॉम्बिनेशन याविषयी? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेणार होतो. आम्ही 70-80 रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं झालेलं आहे म्हणून चेंजेस काही राहणार नाही. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोघाही संघांना. थँक्यू. आणि मित्रांनो, नॉकआउट मॅच आहे आजच्या खेळातील सुपर 8 मधील हा चौथा सामना असेल. तर सातपूर ब्लास्टर आणि टीम आदिवासी, दोन चांगले संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आपल्याला फाईट करत असताना बघायला मिळतील. आजच्या सुपर 8 मधील चौथा सामना. या सामन्यातील हा जो संघ विजयी असेल या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणार हा चौथा संघ असेल. तर निश्चितच दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. विकेटच्या मागच्या बाजूला जितूभाऊ यांच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, अगदी पायाने.
अगदी पायाने बॉल अडवल्यानंतर अगदी फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो यांची आठवण झाली. इतकं चांगला पद्धतीने बॉल त्यांनी अडवलाय जितूभाऊ. आणि विशेष म्हणजेच योगेशभाईजी शेवरे यांच्या माध्यमातून जितूभाऊ तुमचं अभिनंदन देखील करताय योगेशभाईजी. पुढचा बॉल यावेळेस कट केलाय सँडी नेहरेच्या बॅटमध्ये. एक चांगला फटका, अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा एक चांगला स्क्वेअर कट. या दरम्यान जितूभाऊ तुमच्यासाठी प्राईज असेल, तुम्ही डाय मारून जर कॅच घेत असेल, मात्र त्यासाठी महत्त्वाची अट असेल की तुम्हाला सूर मारावा लागेल, डाय मारावा लागेल. जर तुम्ही झेल पकडत असाल तर तुमच्यासाठी 1001 रुपयांचं कॅश प्राईज योगेश भाईजी यांच्या वतीने असेल. आणि सचिनजी सिन्हा तुमच्यासाठी देखील सेम प्राईज असेल. या अगदी आपले हात मोकळे करताय, प्रयत्न असेल सचिन सिन्हा सरांचा. आहा, इथे फॉलिंग स्वीप सोनू तांबे यांच्याकडनं स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सध्याच्या घडीला हा फटका ट्रेंडिंग मध्ये आहे. फॉलिंग स्वीप सारखा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपण उडावलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. जखमी सोनू तांबेच्या बॅट मधनं आलेला हा भव्य दिव्य उत्तुंग गगनचुंबी अगदी आकाशाला गवसणी घालणारा एक लाजवाब स्ट्रोक षटकार 6 रन. सातपूर क्रिकेट विश्वातील एक लेजंड समालोचक, नामवंत समालोचक, अगदी आपल्या समालोचनेच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करणारे सन्माननीय प्रसिद्ध समालोचक विनोदजी जाधव सर यांचं देखील मैदानावर शुभ आगमन झालंय. विनोद सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपल्यालाही विनंती असेल समालोचन कक्ष आपणही जॉईन करावं. धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. 11 धावा इथे धावफलकावर लागल्यात. नेल्सन अंक मैदानावर धावफलकावर आपल्याला बघायला मिळतंय. पुढच्या 30 बॉल मध्ये आणखी 39 धावांची आवश्यकता. आमचे नाशिकचे तात्या विंचू इथे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. अगदी सायकलवर मैदानावर फेर फटका मारता इथे. हो, बिग मिस्टेक, बिग मिस्टेक. नाशिकचे तात्या विंचू रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. अगदी सायकल सोडली आणि बॉल पकडण्यासाठी तात्या विंचू इथे धाव घेत आहे. पुढचा बॉल प्रवीण निषाद. सेन्सिबल स्ट्रोक ऑन साइडला अगदी खाली क्षेत्र निवडलंय सँडी नेहरेकडनं. एक चांगला प्रयत्न. धावफलक 15-16 रन 1.2 षटकानंतर. पन्नास धावांचं लक्ष आणि या 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम देवांश 11 संघाकडनं चांगली सलामी, चांगला स्टार्ट मिळतोय. 1.2 षटकानंतर बिनबाद 16 धावा इथे धावफलकावर लागताय. सोनू तांबे उडावला इथे, मात्र अगदी टप्प्यात आला आणि टप्प्यात आल्यानंतर प्रवीण निषादचा इथे कार्यक्रम करताय सोनू तांबे. मॅक्झिमम हिट षटकार 6 रन. डीजे धावफलक 22 1.3 षटकानंतर सोनू तांबे यांच्या बॅट मध्ये हा उत्तुंग षटकार आलाय. 4 बॉल मध्ये 13 धावांवर बॅटिंग करताय. ड्राइव्ह केला इथे. आणखी एक मिसफील्ड. अगदी लगान चित्रपटाची आठवण व्हावी या पद्धतीचं क्षेत्ररक्षण श्री साई बालाजी संघाच्या फिल्डर्स कडनं होत आहे. इतक्या महत्वाच्या मॅच मध्ये, ज्या मॅच मध्ये तुमची एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल, त्या मॅच मध्ये तुम्ही या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताय. निश्चितच परिणाम वाईट तुम्हाला
भोगावे लागू शकतात. चौकार येतोय. धावफलक 1.4 षटकानंतर बिनबाद 26 धावा. अगदी या स्पर्धेच्या संपूर्ण लीग मॅच मध्ये ज्या संघानं अगदी आपल्या रक्ताचं पाणी केलंय, प्रचंड मेहनत या मैदानावर केली, तो श्री साई बालाजी. मात्र अगदी महत्वाच्या मॅच मध्ये, महत्वाच्या लढतीमध्ये मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालवतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र आपली फिरकीची जादू दाखवत असताना इथे बॅट्समन सोनू तांबेला अडचणीत आणलंय. फिंगर्स रोल केले, टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय. चेंडू अगदी इतका वळाला की सोनूला नाही कळाला. यावेळेस स्लॉट मध्ये होता, उचललाय, उडावलाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. येतोय वन बाउन्स, चौकार, 4 रन. डीजे वाह, काय जबरदस्त गाण्याचे बोल आणि त्या गाण्याच्या बोलवर अगदी मॅच होणाऱ्या स्टेप्स. धावफलक 30, 2 गडी बाद. पुढच्या 24 बॉल मध्ये आणखी 20 धावांची आवश्यकता. 24 बॉल 20 रन. आमचे नाशिकचे तात्या विंचू आणि पुण्याचे मायकल या दोघांच्याही ह्या कलेला निश्चितच दाद द्यावी लागेल, त्यांचं कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा एक चांगला प्रयत्न. इथे सँडी नेहरे देखील इथे गरम होतोय आणि त्याच्याही बॅट मधनं आणखी एक दमदार प्रहार येतोय. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 रन. नेक्स्ट मॅच असेल टीम सातपूर ब्लास्टर विरुद्ध टीम आदिवासी. धावफलक 34, आणखी 16 धावांची आवश्यकता. सुपला स्ट्रोक. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता सँडी नेहरेकडनं. आवश्यकता नाहीये, सरळ बॅटने तुम्ही खेळू शकता. चांगल्या धावा तुमच्या बॅट मधनं येत आहे. रिस्क भरा फटका खेळण्याचा प्रयत्न कट केलाय, चांगला फटका. यावेळेस मात्र जितूभाऊ आहे, बॅक टू द बॉल, चांगलं कलेक्शन. खराब रिटर्न, खराब रिटर्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला अगदी यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र जितूभाऊ यांच्याकडनं थोडासा खराब रिटर्न बघायला मिळाला. त्या चुकीचा फायदा उचलत असताना जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलं आणि धावबाद. धावफलक 36. धावबाद आहे की नाही त्यासाठी इथे रिव्ह्यू घेतला जातोय. आणि निर्णय येतोय बॅट्समन सेफ असतील. पंचांना जिथे कुठे शंका वाटत असेल लगेचच टेक्नॉलॉजीची मदत मागताय. 2.3 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 36. सोनू तांबे अगदी आपण बघत असाल या अगोदर इकडे पडद्यावर आपण बघू शकाल आमचे नाशिकचे तात्या विंचू इथे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना अगदी चष्मा, गॉगल आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या फॅन्सला, फॉलोअर्सला, प्रशंसकांना इथे मनोरंजन करता या सर्वांचं. 36. पुढच्या 21 बॉल मध्ये आणखी 14 धावांची आवश्यकता. यावेळेस सेन्सिबल पद्धतीने चेंडूला कट केलाय, स्लाइस केलाय आहे. तिथे जितूभाऊ आहेत.
मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल सोनू तांबे या अगोदर फिल्डिंग करत असताना अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये जो स्क्रीन लावलाय ब्लॅक स्क्रीन, त्या स्क्रीनवर जाऊन ते धडकलेत. एक फार मोठी गंभीर दुखापत होण्यापासून ते बचावले. मात्र वा, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. धावफलक थँक्यू. धावफलक जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीनं. 43-43 फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. सोनू तांबेचा निश्चितच दिल खेचक मी म्हणेल की प्रेक्षकांना मोहित करणारा खेळ आता सातपूरकरांसोबत संपूर्ण नाशिककरांना, संपूर्ण जिल्हा भरातील प्रेक्षकांना देखील बघायला मिळू शकेल. याचं कारण की अगदी 3 तारखेपासनं हेलिकॉप्टर उडावलंय, मात्र लँड झालंय ते कौस्तुभ यांच्या. मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जात आहे. सोनू तांबेच्या बॅट मधून आलेला हा आणखी एक व्हॅल्युएबल स्ट्रोक आपण स्क्रीनवर बघू शकाल. स्लॉट मध्ये होता, उडवलाय लॉंगॉन सीमारेषा. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र झेल घेतल्यानंतर मात्र ते अगदी सीमारेषेच्या बाहेर जात आहे आणि अगदी याच कारणामुळे हा षटकार घोषित केला जातोय. धावफलक 49, फक्त एका धावेची आवश्यकता असेल. सोनू तांबे येत्या काळात म्हणजे अगदी 3 तारखेपासून नाशिक रोडमध्ये एक फार मोठी स्पर्धा, तब्बल 1 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेची स्पर्धा. आणि या अगदी जितूभाऊंसाठी प्राइज येते. संघमालक सन्माननीय सचिनजी सिन्हा साहेबांच्या वतीनं जितूभाऊंनी हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. मेडन ओव्हर टाकलं तर 5000. आणि ओहो, इथे पहिलाच बॉल नाही, मैदान टाकली तर 5000 योगेशबाईजी यांच्या वतीने देखील प्राइज असेल. तर सोनू तांबे येत्या काळात रोहित परब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहेत. निश्चितच सातपूरकरांसोबत आता नाशिककरांना देखील इथे झेल झालाय सँडी नेहरे. क्या बात है. एक मिनिट मित्रांनो, हा जल्लोष जो आहे ना, तो जल्लोष कॅच साठी नाहीये. हा जल्लोष कोणासाठी आहे तर संघमालक देवान संघाचे शुभम मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय, त्यांच्यासाठी हा जल्लोष. शुभम सोनवणे यांनी षटकार मारून जर हा सामना जिंकून दिला तर योगेश भाईजी यांच्या वतीने 1001 रुपये हे पारितोषिक असेल. एका धावेसाठी षटकारासाठी 1000 रुपये. आणि षटकार जरी मात्र चौकार आलाय. डीजे